सो कार्तिक, कशी वाटली तुला दापोली? दापोली तर भाई एक नंबर आहे. बीचेस एक नंबर आहे. पण मला एक नाही समजतंय हां. की दापोली फक्त बीचसाठी फेमस आहे. एक्झॅक्टली काय आहे दापोलीमध्ये? फक्त बीच आहे की दुसरं पण काय आहे? दापोली 3 गोष्टींसाठी फेमस आहे. पहिले तर बीच, म्हणजे दापोलीच्या कोस्टला जवळपास 11 ते 12 बीच आहेत आणि त्याच्यामधले काही एकदम आयसोलेटेड आहेत. त्याच्यानंतर भरपूर बीचवर वॉटर स्पोर्ट्स आहेत. सेकंड म्हणजे दापोली माशांसाठी फेमस आहे. दापोलीच्या हर्णे फिश बंदरला तिकडे माशांचं ऑप्शन होतं. ऑप्शन हां, हे खूप फेमस आहे. म्हणजे एकदम ताजे मासे तुला खायला मिळतात किंवा तू विकत घेऊन ते बनवायला देऊ शकतोस. आणि थर्ड म्हणजे दापोलीला मिनी महाबळेश्वर बोलतात. काय बोलतो? हां. महाबळेश्वर. येस. तर दापोली ना एका हिलवर आहे. म्हणजे दापोलीचं लोकेशन अशा प्रकारे आहे, जिओग्राफिक लोकेशन, की जेव्हा तू खेडवरून येतोस तेव्हा तुला डोंगर चढत यायला लागतो. जसे आपण आलो, बरोबर. तू बघितलंस. हां. आणि जेव्हा परत आपण कोस्टकडे येतो तेव्हा आपल्याला परत खाली उतरायला लागतं. दापोली मार्केट किंवा प्रॉपर दापोली सिटी सेंटर, इकडे तुला आता हीट वेव्ह चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. दिवसभर गरमीनी हालत खराब झाली आपली. बेकार हालत झालेली पण आहे. तुला दापोलीला दुपारी पण म्हणजे 12 ते 4च्या दरम्यान जी गरमी असते, तुला तेव्हा पण तिकडे 35च्या वरती टेम्परेचर जात नाही. आणि जर तू झाडाच्या सावलीमध्ये उभा असशील ना, तर मग यू विल लव्ह इट, की तुला असं वाटेल मी समर सीझनमध्ये आलोच नाही आहे, एवढं गार असतं. दापोलीचे बीच तर खूप आवडलेत मला. हां, पण आता तू महाबळेश्वर बद्दल एवढं सांगितलं, मिनी महाबळेश्वर आहे हां. आणि तू रिअल एस्टेटचे एवढे व्हिडिओज बनवतो, हो. तर मला एक असं मस्त एक प्लॉट नाही तर प्रॉपर्टी दाखव, हां, जिथे म्हणजे मी नेचर मध्ये असणार. कारण की मला बीच तर ओके ओके वाटतं, हां. पण नेचर मध्ये निसर्गामध्ये राहायला खूप आवडतं आणि मला इन्व्हेस्टमेंट पण करायचं. तर ओके. असं कुठलं जागा आहे का तुझ्या म्हणजे इन नजरेत? शॉर्ट तुला बीच बघायला आवडतात, पण हां, तुला beach बीच स्टे वगैरे बीच सी व्ह्यू असं काही नकोय तुला. आपल्याला प्रॉपर म्हणजे नेचर, ग्रीनरी. म्हणजे कोकणात आलं की आपल्याला निसर्गाच्या हां. सानिध्यामध्ये पाहिजे. तर तुझ्यासाठी एक परफेक्ट प्रोजेक्ट आहे माझ्याकडे. तर हा असा प्रोजेक्ट आहे ना, जिथे तुला दिवसभर सावलीचा अनुभव करता येणार आहे. गार हवा आणि आजूबाजूला निसर्गाची साथ. तर अशा प्रोजेक्टला आपण जाणार आहोत. तर चल, आता आपण निघूया प्रोजेक्टसाठी. तर कार्तिक, आता आपण आपल्या प्रोजेक्टकडे चाललोय आणि हा आहे खेड दापोली स्टेट हायवे आणि इथून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आपला प्रोजेक्ट आहे. आणि अशा प्रकारे सुंदर निसर्गरम्य रस्ता आहे आपल्या प्रोजेक्टकडे जाण्यासाठी. तसेच आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला तुला सुंदर अशा नर्सरी वगैरे पाहायला मिळतील. आणि हो, जर तू फॅमिलीबरोबर एन्जॉय करायला आला असशील तर इथे एक छानसा वॉटर पार्क पण आहे, जिथे मस्त तू फॅमिलीबरोबर जाऊन एन्जॉय करू शकशील. तर कार्तिक, आपण आलेलो आहोत आपल्या प्रोजेक्टला आणि हा जो रस्ता आहे हा झेडपीचा रोड आहे. हा सरळ जातो गावाकडे. इथून फक्त 1 किलोमीटरवर तुला गाव आहे आणि ग्रोसरी स्टोर्स वगैरे आहेत. आणि मागे 2 किलोमीटरवर तुला खेड दापोली स्टेट हायवे आहे आणि तुला दापोली मार्केट इथून फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बघ, अशा प्रकारे आपला हा पूर्ण प्रोजेक्ट ना एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि दिवसभर तुला इथे सावली अनुभव करता येणार आहे. तसंच आपण काही बेसिक एम्युनिटीज देतो, ज्याच्यामध्ये गझिबो सिटिंग आहे. तुला इथे छानपैकी तू बसू शकतो, डिनर, लंच, ब्रेकफास्ट करू शकतो. तसेच इंडोर गेम्स पण आपण तुला दिलेले आहेत इथे आणि एक छान वातावरणाचा अनुभव तू इथे घेऊ शकतो. तसेच भरपूर विविध प्रकारचे प्लांटेशन पण तुला इथे अनुभव करायला मिळतील. आणि हो, जर तू गेस्ट हाऊसला थांबलास आपल्या, तर तुला इथे ब्रेकफास्ट आणि लंचची पण सोय होते. तर आपलं इकडे गेस्ट हाऊस पण आहे आणि आपली एक कॅन्टीन पण आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आहे बघा. आणि आता आपण बघूया रेडी बंगलो. चिरा स्टोन म्हणजेच लॅटराईट स्टोन ज्याला आपण म्हणतो, 1515 1515 स्क्वेअर फूटचं टोटल बांधकाम आहे. त्याचबरोबर जी प्लॉट साईज तुम्हाला मिळते ही तुम्हाला 2200 स्क्वेअर फूटची प्लॉट साईज आहे. तर जेव्हा तू आतमध्ये एंट्री करतोस तेव्हा स्टार्टिंगला तुला असे 2 जांभ्या दगडाचे पिल्लर आपण देतो आहे मेन एंट्रीला गेटसाठी. हा तुझा असणार आहे मेन गेट. अशा प्रकारे तुला मेन गेट आहे. तसंच तुला आपण इकडे लॅम्प्स पण देतो आहे. म्हणजे एक टिपिकल फिलिंग जी असते ना एक कोकणातल्या बंगल्याची, जांभ्या दगडाच्या, ते तुला सगळी आपण देतो आहे. आता जर तू पायऱ्या बघितल्यास तर पायऱ्या पण ह्या जांभ्या दगडामधल्याच आहेत. हा जो आपण वॉकवे बनवला आहे ह्याच्यामध्ये पण आपण माती आणि नॅचरल गोष्टींचाच उपयोग केला आहे आणि त्याच्या प्रकारे डेव्हलप केलं आहे. इथे तुला असा झोपाळा मिळणार आहे ज्याच्यामध्ये तू कधी पण म्हणजे सकाळच्या वेळी किंवा तू संध्याकाळच्या वेळी एक छान असा झोका घेऊ शकतो. आणि दुपारच्या 3 वाजता पण एक सुंदर हवेचा अनुभव आपण इथे घेतोय. आता इथे जर तू पाहिलंस तर काजूचं झाड आहे, तुला काजूची बी बघायला मिळेल. तर तुला तुझ्या प्लॉटसोबत ह्या बंगलोसोबत लागत्या काजूचं झाड पण मिळतंय
आणि ही जी फ्लावर बेडिंग आहे ही अशा प्रकारे आपण पूर्ण केलेली आहे ह्या गार्डन स्पेसला. आणि इथे तुला एक बिग साईज वरांडा दिला आहे आपण. जर तू साईज बघितलीस तर तिथून तर तिथपर्यंत हा पूर्ण मोठा वरांडा देतोय आपण तुला. आणि हा जो तुला टेबल आणि बेंच दिसत आहेत हे पण तुला ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. ये आता मी तुला दाखवतो पूर्ण बंगला, त्याचं लेआउट. जर आपण एंट्रीला बघितलं तर तुला सुंदर असं वरती लाईटिंग आपण केलेली आहे. हा दरवाजा मी तुला दाखवतो. हा जो दरवाजा आहे हा पूर्ण प्युअर सागवानमध्ये बनवलेला आहे आपण. एकदम क्वालिटी सागवान यूज केलं आहे. आणि ह्या जे फिटिंग्स तू बघशील तर ह्या फिटिंग्स बघ, ह्या ब्रासमध्ये आहेत. ह्या फिटिंग्स जेवढ्या डोअरच्या फिटिंग्स आहेत या ब्रासमध्ये आपण दिलेल्या आहेत. चला आत जाऊया. आतमध्ये आलास की एक स्पेशियस लिव्हिंग रूम, त्याचबरोबर तुला वॉल लॅम्प्स दिलेले आहेत आपण वेगवेगळ्या डिझाईनचे सुंदर असे. व्हेंटिलेशन जर तू बघितलंस तर तुला इथे बिग साईज विंडो आपण देतोय, स्लायडिंग विंडो. त्याच्याबरोबर तुला मॉस्किटो नेट पण देतोय आपण. भरपूर जागी मॉस्किटो नेट मिळत नाही, मॉस्किटो नेट देतोय. आणि इथे तुला सेफ्टी ग्रिल पण येणार आहे मेटलमध्ये सगळ्या विंडोजना. एक विंडो इथे आपण दिले, एक विंडो आपण इथे तुला फ्रंटला देतोय जिथून स्टेअरकेस जातात आपल्या फर्स्ट फ्लोअरला. तो पण आपण एक्सप्लोर करूया. आता हे मी तुला बेडरूम दाखवतो. हा तुला इथे स्पेशियस बिग साईज बेडरूम आपण देतोय. आणि हा मास्टर बेडरूम आहे. तर तुला इथे बिग साईज टॉयलेट बाथरूम हा पण तुला इथे बेडरूमसोबत मिळतोय. तुला इथे सुंदर आणि मोठी किचन स्पेस मिळणार आहे. इकडे आपण सिंक देतोय तुला. आणि किचन स्पेसला पण एक गुड व्हेंटिलेशन जे असतं ना ते आपण प्रोव्हाइड केलं आहे. इथे तुला बिग साईज विंडो आहेत, इकडे तुला बिग साईज विंडो आहेत. प्लस तुला एक्झॉस्ट फॅनसाठी इथे प्रोव्हिजन केलेलं आहे. तर तुला इथे मोठी किचन स्पेस पण मिळते. ह्या साईडला जर तू बघितलंस तर इथे आहे कॉमन टॉयलेट बाथरूम. हा बघ. आणि बरोबर तुझ्या किचनच्या बाजूला आपण एक सुंदर अशी बाल्कनी बनवले. ही बाल्कनी आहे. इथे तू बसून तुझी मॉर्निंग टी, ब्रेकफास्ट किंवा तू इथे डायनिंग टेबल पण ठेवू शकतोस. इथे तुझं दुपारचं लंच किंवा रात्रीचा डिनर हा पण तू सुंदर पद्धतीमध्ये एन्जॉय करू शकतोस ह्या निसर्गाचा अनुभव घेता घेता. चल आता आपण जाऊया आपल्या बंगलोचा बेस्ट पार्ट म्हणजेच अप्पर फ्लोअर जो ग्राउंड+1 आहे. वरती पण एक बेडरूम आहे, तो तुला दाखवतो. आता ही जर तू सीडी नोटीस केलीस तर एकदम बिग साईज बघ. ह्या साईजची स्टेअरकेस आपण देतोय, मेटलमध्ये आहे. तुला मेटल रेलिंग ह्याला पण येणार आहे. आणि इथे वरती आल्यानंतर तू सगळीकडे निसर्गाचा आनंद घेऊ शकतोस. जर तू ह्या साईडला पाहिलंस तर हा पूर्ण निसर्गरम्य परिसर तू इथून अनुभव करू शकतोस. हा बिग साईज टेरेस आपण देतोय पूर्ण असा. पूर्ण टेरेसला आपण रेलिंग केलेली आहे मेटलची. आणि इथे पण तुला वुडन टेबल आणि बेंच आपण प्रोव्हाइड करतोय. हे सगळं पॅकेजमध्ये इन्क्लूड आहेत. ह्या सगळ्या ज्या लाईटिंग्स तुला दिसत आहेत ह्या सगळ्या फिटिंग्समध्ये तुला येणार आहेत. हे बघ, रात्रीचं दृश्य पण खूप भारी आहे. रात्रीचं दृश्य पण जबरदस्त आहे. रात्रीचं दृश्य पण आपण बघितलं. आणि आता जर तू नोटीस केलंस वरती शेड बंगल्याचा तर हा कौलारू शेड आहे. पण ही मातीची कौलं नाही आहेत, ह्या आहेत मुनियार टाईल्स. तर मुनियार टाईल्स म्हणजे सिमेंटच्या टाईल्स असतात ज्याच्यामधून लिकेज होत नाही. आणि जरी वानर वगैरे किंवा माकडं वरती नाचली तरी ह्या ब्रेक होत नाहीत. ह्या मजबूत असतात. त्याच्यामुळे आपल्या क्लायमेटला आणि मजबूतीच्या दृष्टिकोनातून ह्या टाईल्स सुटेबल आहेत. आणि जर तू फिटिंगचे लॅम्प्स वगैरे बघशील तर हे बघ, एकदम चांगल्या चांगल्या डिझाईनचे वेगवेगळ्या डिझाईनचे लॅम्प्स आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री तू ह्या टेरेसवरून ना सुंदर अशी स्टारग्लेझिंग करू शकतोस. तर कार्तिक सगळ्यात बेस्ट पॉईंट, जर हा तू टेरेस बघितलास ना तर ही बघ, ही पूर्ण वॉटरप्रूफिंग केली आपण आणि सिमेंटिंग प्लस पेंटिंग करून ह्याची शोभा आपण वाढवलेली आहे. आणि हा जो फील आहे ना हा तुझ्या ह्या कन्सेप्टला परफेक्ट मॅच करतोय. तसंच आपण हा फील ठेवलेला आहे टेरेसचा. तर आता मी तुला दाखवतो बेडरूम. तर हा आहे आपला सेकंड बेडरूम. स्पेशियस बेडरूम बघ, केवढी मोठी जागा आहे बेडरूमला. आणि इथे तुला 3 विंडोज देतोय आपण बेडरूमला. व्हेंटिलेशन जबरदस्त आहे. प्रत्येक दिशेतून तुला ह्या बेडरूमला व्हेंटिलेशन मिळणार आहे. आणि ह्याला आपण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हा बघ, आपण इंग्लिश टॉयलेट इथे देतोय. एक चांगल्या क्वालिटीची इकडे तुला सिंक मिळते. चांगल्या क्वालिटीचे फिटिंग्स आपण देतोय तुला इथे. तर अशा प्रकारचं पूर्ण रेडी काम, रेडी कन्स्ट्रक्शन तुला ह्या बंगलोसोबत मिळणार आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फॉल सिलिंग. जर तू फॉल सिलिंग बघशील तर एक चांगल्या क्वालिटीची फॉल सिलिंग आपण इथे दिले विथ लाईट्स. तर सुवंदन, बंगला तर एक नंबर वाटला मला, पण मला एक सांग, इथलं डिस्टन्स काय आहे आणि फायनान्स फॅसिलिटीबद्दल पण थोडं सांग मला. कार्तिक, डिस्टन्सचं सांगायचं झालं ना तर इथून दापोलीचं जे मेन मार्केट आहे हे फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. खेड दापोली स्टेट हायवे हा इथून फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे. जर तुला खेडवरून यायचं आहे म्हणजे कोकण रेल्वेचं जे स्टेशन आहे ते खेडला आहे, तर तुला खेड इथून फक्त 18 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जर तुला बीचवर जायचं आहे तर इथून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर बीच आहे, कारण दापोलीला गेल्यानंतर 6 किलोमीटरच्या अंतरावर लाडघर बीच आहे. तर अशा प्रकारे तू बीच पण एन्जॉय करू शकतो. आणि कार्तिक, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तू विचारलंस मला फायनान्स. तर फायनान्स फॅसिलिटी लिडिंग बँक्सकडून आपण देतो आहे, ज्याच्यात HDFC पण आहे आणि तुला जवळपास 80 ते 85% आपण इथे फायनान्स प्रोव्हाइड करतो आहे. आणि जर मला बिझनेसचं काहीतरी करायचं असेल, रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल, तर काय बॅकअप भेटणार आहे का मला? अरे नक्कीच. बघ, इथे ना आपण तुला एअरबीएनबीचा बॅकअप देतो आहे, टुरिझमचा बॅकअप देतो आहे. जर तुला ही प्रॉपर्टी रेंट आउट करायची आहे तर तसं पण करू शकतो. आणि जो प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे हा पण एकदम ॲग्रेसिव्ह ठेवला आहे, म्हणजे 70-30. आता ह्याच्यामध्ये 70 आमचे नाही आहेत, 70 तुझे असणार आहेत आणि फक्त 30 आमचे असणार आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळं मॅनेज करणार आहोत. तुझे टुरिस्ट, त्याच्यानंतर हाऊसकीपिंग, हे आपण सगळं बघणार आहोत. ओके. तर जर मी तुला दाखवला हा बाजूचा बंगलो जो क्लायंटचा आहे आपला, हा नेहमी एअरबीएनबीला बुक असतो. आणि जर तुला तुझ्या लेवलला एअरबीएनबी करायचे आहे, तुला आमचा सपोर्ट नको आहे, तर ते पण ऑप्शन तुझ्यासाठी अवेलेबल आहे. अरे हो, पण बंगल्याची किंमत सांगितली नाहीस. हां, मुद्दामून नाही सांगितली तुला, कारण ती मला शेवटी ठेवायची होती. तर जो बंगला आहे ना हा आपण फक्त 66 लाखाला देतो आहे, 66 लाख ऑल इन्क्लुझिव्ह. आणि ह्याच्यामध्ये तुला बँक फायनान्स पण होणार आहे. ओके. तर मंडळी, जर तुम्ही पण नेचर लवर असाल तर तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता. आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर 24/7 कधीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. आणि ही साईट व्हिजिट करायची असेल तर 2 दिवस अगोदर आम्हाला इन्फॉर्म करा. तुम्हाला जर पिकअप ड्रॉप सर्व्हिस हवी असेल तर खेड रेल्वे स्टेशनपासून किंवा खेड एस.टी. स्टँडपासून पिकअप ड्रॉप सर्व्हिसही अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा, प्लॉट्स बघा. तुम्हाला जर प्लॉट आवडत असतील तर प्लॉट बुक करा. जर तुम्हाला रेडी टू मूव्ह बंगला हवा असेल तर आपल्याकडे एक बंगलो अवेलेबल आहे, तो लवकरात लवकर या आणि बुक करा. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा प्रोजेक्ट आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.